आज मी बनवणार आहे कोबी मंचुरियन। तर मी इथे किचनमध्ये जे साहित्य माझ्याकडे अवेलेबल आहे त्यापासूनच मी बनवणार आहे। तर बघू शकता मी इथे कोबी, शिमला मिरची, गाजर, आलं, लसूण, काळी मिरी घेतलेली आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, काळी मिरीची पावडर मला बनवायची आहे। आता हे सगळं साहित्य मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी मैदा ॲड केलेला आहे। बघू शकता आता मी इथे कॉर्नफ्लोअर ॲड करत नाही मैद्याबरोबर, तर तांदळाचं पीठ घातलेलं आहे। इथे तांदळाचं पीठ मैद्यापेक्षा कमी घालायचं आहे, हे एवढं लक्षात ठेवायचं। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे, मिरी पूड, लाल मिरची पावडर घालायची आहे। इथे मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, कारण आलं, लसूण आणि मिरचीसुद्धा त्यात घातलेली आहे। थोडंसं मी मिरची पावडर घातलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता त्यामध्ये मिक्स करून टोमॅटो सॉस मी इथे घालणार आहे। माझ्याकडे फक्त एकच सॉस आहे, जर तुमच्याकडे सॉसेस अवेलेबल असतील जास्त तर ते तुम्ही घालू शकता, सोया सॉस, चिली सॉस। मी आता टोमॅटो सॉस घालून छान मळून घेतलेलं आहे। मळण्याच्या पहिलाच मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं, कारण ही प्रोसिजर फास्ट करायला लागते, नाही तर आपल्या कोबी मंचुरियनच्या पिठाला पाणी सुटतं आणि ते पातळ होतं, म्हणून हे लगेच करून घ्यायला लागतात। बघू शकता इथे गोल हातावरती आपण गोळे तयार करून सुद्धा तळायला घालू शकतो, किंवा भजीसारखे असे मी सोडून घेणार आहे। मी आता भजीसारखंच हे सोडून घेत आहे, कारण यामुळे ना लवकर होते कोबी मंचुरियन करून, वेळ जास्त जात नाही। तर आता मी इकडे सॉससुद्धा तयार करणार आहे, म्हणजेच कोबी मंचुरियनसाठी ग्रेव्ही बनवणार आहे। एक पॅन घेतला, त्यामध्ये तेल घातलेलं आहे, चिरून लसूण, चिरून आलं, मिरची घातलेली आहे। आता ती छान अशी मोठ्या फ्लेमवरती परतून घ्यायची आहे। परतल्यानंतर त्यामध्ये लगेच कांदा घालायचा आहे। कांदा छान परतला की शिमला मिरचीसुद्धा त्यामध्ये घालायची आहे। इथे कांद्याची पात माझ्याकडे नाही आहे, म्हणून मी घातलेली नाही। छान असं मिक्स करायचं। त्यामध्ये लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, साखर, टोमॅटो सॉस घातलेला आहे मी इथे। माझ्याकडे जास्त सॉस नसतात, फक्त हाच असतो, म्हणून मी ह्यातच काम माझं भागवते। तरीसुद्धा मंचुरियनला खूप छान चव लागते, मीठ, साखर, मिरी पूड घालून। आणि आता ही थोडीशी मैद्याची स्लरी केली आहे पाण्यामध्ये मिक्स करून, तीसुद्धा पातळ करायची आहे आणि ती घालायची आहे आपल्या ग्रेव्हीमध्ये। ग्रेव्हीला छान उकळी येऊ द्यायची खळखळून, आणि मग हे मंचुरियन ह्यामध्ये घालायचं आणि मिक्स करायचं आहे। बघू शकता तुम्ही घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये हेल्दी अशी कोबी मंचुरियन तयार झालेली आहे माझी करून मंडळी। चला आता माझ्या मुलाला द्यायची आहे। मुलाचा माझा खूपच हे हट्ट असतो की कोबी मंचुरियन बनव मम्मी बनव, म्हणून मी हे घरच्या घरीच बनवते। आणि आता थोडासा कोबी स्प्रेड करते। तुम्हाला सुद्धा नक्की ही रेसिपी आवडली असेल मंडळी तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।